काय म्हणता कशा बरे आहे. 100 हे मोठे साहेब कसे मिळतात ही पाटकर गावातले हे केशराम. ते कोयतीने पोचून जातात. हां हे कशी आज मेथीची जुडी कशी आहे आपल्याला 15 दिवसांनी एकत्री अच्छा देवगडच्या शुक्रवारच्या बाजारात तिकडेच होते सुमारे झाली नाही त्यामुळे मासे कमी आहेत 2.5 किलोच्या वरचे हलवू होते डझन आवडतात ना 60 मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. हो आज मी देवगड तालुक्याच्या देवगड शहराच्या आठवडी बाजारात. हो देवगडचा आठवडी बाजार दर शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून तसं दुपारपर्यंत असतो. बाजारात आजूबाजूच्या पंचकृषीतले कष्टकरी त्याचप्रमाणे दूरदूरच्या गावचे व्यापारी असे सगळे येऊन हे आपलं व्यापार करतो. या देवगड शहराचं ह्या आठवडी बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया देवगडच्या शुक्रवारच्या आठवडी बाजारात. देवगड डेपोच्या मागच्या बाजूने जो रस्तो खाली किल्ल्याकडे जाणारा रस्तो त्या रस्त्याने आपण इलो की आपण ह्या बाजाराची सुरुवातीक आपण एका सेक्शनमध्ये जातो. या सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला असतात. थोडेफार काही जे कष्टकरी आहेत मासे विक्रेते आहेत ते सुद्धा बसतात. पण या सेक्शनमध्ये प्रामुख्याने भाजीपालो कांदे बटाटे किंवा आणखी काही गोष्टी जशी जागा मिळत तसे हे कष्टकरी आपापले धंदे लावतात. आता या सुरुवातीलाच आपण कांदे बटाटे जो बाजारातलं आपलं मुख्य उद्दिष्ट असतं की कांदे बटाट्याचे दर आपण जाणून घेतो. हे बघा मस्तपैकी सुके कांदे आहेत बटाटे इंदूर बटाटे आहेत साधारण ठेवणीतलो कांदो. हां ठेवणीतलो कांदो म्हणजे तो जास्त टिकता असं त्याचा अर्थ. ताई नमस्कार. काय आज कांद्याचा दर काय 100ला 4 किलो 100ला 5 किलो 100ला 4 किलो आणि बटाटी कशी आहे अरे बापरे 100ला 3 किलो 4 किलो कांदे सुद्धा 6 किलो मिळत आहेत म्हणजे 3 प्रकार कांद्याचे आहेत. 100ला 5 किलो 100ला 4 किलो आणि 100ला 6 किलो सुद्धा आहे. मस्त कांदे आहेत अगदी सुके कांदे म्हणजे ठेवणीतले कांदे म्हणजे आता जसं पावसाळा जवळ येतात तसं काही कांद्यांची बेगमी केली जातात काही कांदे साठवणूक केली जातात असे सुद्धा कांदे असतात. इथे आपण भाजी बाजार म्हणजे छानपैकी टोमॅटो वगैरे असतात सगळ्या प्रकारची भाजी कोबी त्याचप्रमाणे फ्लॉवर टोमॅटो बघा एकदम लालम लाल. अच्छा देवगडच्या शुक्रवारच्या बाजाराचं टोमॅटोचा दर हा 30 रुपये किलो. सगळ्या प्रकारचे भाजीपाला मस्तपैकी गाजर बिजर सगळ्या छान गोष्टी आहेत. पुढे आणखी जाऊया. सध्या आता मिरचीची दुकानं त्याचप्रमाणे गरम सामानाची दुकानं भरपूर प्रमाणात बाजारामध्ये आहेत. ही छोटी छोटी कलिंगड आहेत. कसे आहेत दादा कलिंगड फक्त 20 रुपयात कलिंगड लाल अगदी लाल कलिंगड मस्तपैकी आहे. भाजी अशी छानपैकी भाजीची मांडणी केलेली आहे. बरीचशी गर्दी असतात. काही जे व्यापारी आहेत ते ठरलेले व्यापारी असतात त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात आहे बघा मस्तपैकी टोमॅटो वगैरे जी काही लोक आहेत ती त्यांची ठरलेली असतात ते गिराईकं की त्या तिथेच येऊन ते घेतात. आता हा जरा मोठा व्यवसाय. पुढे जाऊया आपण बघूया. हे बघा इथे सुद्धा भाजी मोठा विस्तृत बाजार आहे. इथे लसूण सगळ्या वांगी वेगवेगळ्या प्रकारची वांगी काकडी बीट लसूण पेरू दुधी. आज लसूणचा दर काय बाबा आज लसूण कशी किलो आहे 180 रुपये लसूण किलो आहे. थोडं लसणीच्या क्वालिटीमध्ये फरक असतो त्यामुळे थोडंफार लसणीच्या किमती कमी जास्त असतात. जी चांगल्या क्वालिटीची लसूण असतात ती थोडीशी 180 आहे. बाजारामध्ये बघितली 140 ते क्वालिटी असतात. शेवटी त्या लसूणची वगैरे क्वालिटी ठरलेली असतात. आज आपल्या ताई खूप दिवसाने ताईंची भेट झाली. आज ताईंकडे मेथीचे दर काय आहेत कोथिंबीरचे जुडीचे दर काय ते जाणून घेऊया. ताई कशी आज मेथीची जुडी कशी आहे कोथिंबीर 20 रुपये मेथी 20 रुपये कोथिंबीर 20 रुपये अशा पालकची जुडी आहे. पालक कसा आहे 10 रुपयाला पालक आहे. मेथी आपल्याला थोडी खरेदी करूची आपण नंतर येऊन थोडीशी खरेदी करणार असो. आपण बाजारामध्ये बघतो काही आमचे व्यापारी आहेत. ड्रॅगन फ्रूट त्याचप्रमाणे द्राक्ष पेरू डाळिंब सफरचंद संत्री वगैरे अशी छानपैकी फळं आणि चांगली मांडणी केलेली अशी फळं ही आमच्या दादांकडे असतात. हां आता सगळ्यात महाग फळ ना ते कसं आहे दादा 100 रुपये पीस आहे. 100 रुपयाला एक फळ दाखवा परत एकदा ते. आणि हे मलबेरी हा ही नवीन फळ आहे. हे ऍक्च्युली कुठल्या देशातलं फळ आहे ते हे आउट ऑफ कंट्रीज आहे पण आपल्याकडे पिकवतात त्याला. हो आता ते पण व्हायला लागले. हे जे आहे ते साऊथ आफ्रिकेची हां पण ते औषधी गुणधर्म असलेलं आहे ना काहीतरी त्याच्यात औषधी गुणधर्म आहे. प्रोटीन बाकी फळांपेक्षा जास्त आहे. हां बाकीच्या फळांपेक्षा
या फळामध्ये प्रोटीन जास्त. नाव काय म्हणाल त्याचं? ॲव्होकॅडो. ॲबॅकाडो. हां, याची झाडं पण आता उपलब्ध व्हायला लागली आपल्याकडे. आपल्याकडे नर्सरीत होतात आता झाडं, आणि ती झाडंसुद्धा महाग आहेत, कारण त्या फळाची किंमत, एका फळाची किंमत 100 रुपये. त्यामुळे अशी जी आवश्यक आहेत आरोग्यासाठी जी योग्य आवश्यक फळं आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा किमतीनेच जास्त असतात. आपण बघितलेलं हा भाजी बाजार आपला मस्तपैकी. हे भाजीचं सेक्शन आहे, ते भरपूर प्रमाणात कोल्हापूर किंवा शाहूनगरच्या भाजी मार्केटमधली भाजी येते इथे. आणि याची 50 एक नग 50 रुपयाला मोठा, आणि 40-50 दर आहेत. आणि कोबी 20 रुपये. म्हणजे आज नगावरती इथे विक्री आहे, तर कोबी किलोवरती विक्री होते किंवा फ्लॉवरसुद्धा किलोवरती विक्री होते. काय म्हणते, कशा आहात? बरे आहेत बघा. हां, काय आजकाल हो आज बऱ्याच दिवसांनी येणं झालं. काय भाजी कशी आज? मेथी वगैरे? मेथी 20 आहे, कोथमीर 20 आहे, बाकीची 10 रुपये आहे. अच्छा, सगळ्या भाज्या 10 आणि 20 अशा. 10-20 आहे. 10-20. अच्छा, धन्यवाद. एक फोटो घेतो फक्त थंबनेल. ओके, चला आणखी पुढे जाऊया. आपल्याला काय आज काय विशेष काय आलंय? कात्या आलाय. हा, केस साफ करण्यासाठी, केसांची स्वच्छता करण्यासाठी आलेली ती फणी, म्हणजे काता म्हणतो आपण त्याला. असं वेगळं हां कात्या. आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. हे बघा, भरपूर काही दादा वेगवेगळ्या बाजारामध्ये असतात. हा, नाही चहा नको दादा, धन्यवाद. हो, चला. कलिंगड बघा केवढी मोठी. कुठली आहे ती ताई? मसुरा गावची कलिंगड आहेत बघा. मसुरा गावात बऱ्या प्रमाणात चांगली शेती होते, आणि तिथली कलिंगड बघा कशी आहे ती कलिंगड. 150 रुपये, 100 रुपये. 100, 150, 50, 100, 150. जशी साईज तसे दर, बरोबर ना? जशी साईज असेल तसे त्याचे दर आहेत, असं आहेत. हो, बरं, चला. असं सुंदर हो बाजार देवगडचं. नारळ तापतच असते ना. हो ना. हेच संपव. हिरवी भाज्या. नमस्कार दादा, कसं आहे दादा? आपले सुद्धा प्रत्येक बाजारामध्ये आज काय खास? मेथी आहे. हां, मेथी आज 20 रुपये, कोथिंबीर 20, बरोबर. सगळ्या 20-20 रुपयाला भाज्या आमच्या या बाजारांमध्ये आपण बघतो नेहमीच. असा हा सुंदर देवगडचा बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. हे दादा आहेत चालतं फिरतं किराणा मालाचं दुकान. एकूण एक गोष्ट या दुकानामध्ये आज रस्त्यावरती लावलं त्याने, पण एकूण एक गोष्ट या ठिकाणी त्यांच्याकडे मिळत आहे. दुकानं लागेल. हा दादांसुद्धा आपला भाजी विक्रेता आपला दादा आहे, तो सुद्धा सगळ्या बाजारामध्ये असतो. त्याच्याकडे सुद्धा टोमॅटो वगैरे सगळे फ्रेश भाजी आहे. आता आपण पुढे जाऊया, आणखी बघूया काही काही दिसतात ते बघूया. आपले अननस या रस्त्यावरती एका बाजूक आपले कष्टकरी मोठ्या प्रमाणात बसलेले असतात. हे बघा, कष्टकऱ्यांच्या शेतातली भाजी असतात किंवा कष्टकऱ्यांच्या ज्या शेतात पिकवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपणाला या बाजारामध्ये बघूक मिळतात. हे बघा, या ताईंकडे आपल्या गावठी अंडी आहेत. कशी डझन होतो गावठी अंडी? 144. गावठीच आहेत ना ती? थोडी मस्त आहेत पण अंडी एकदम. 144 रुपये डझन. नारळ याक 12 रुपयाने अंडा होता. वांगी, शेवग्याचे शेंगे, चहापत्ती, गरे, फणसाचे गरे, ते भाजीचे गरे आहेत ना ते. होय काय? अरे वा वा, चला आनंद येतो मग तुमच्याकडे. थांबा आता, आवडतात ना? अरे वा वा, छान. आंबे खायचे ते? कसले आंबे आहेत ते? तोतापुरी आंबे, काकडी मस्तपैकी. हो का, आवडतात ना व्हिडिओ? नाव काय म्हणाला तुमचं? पद्मश्री कुणकेश्वर का? कुणकेश्वरच्या की काय? अच्छा, छान. म्हणजे आमच्या कुणकेश्वरच्या ताई आहेत आणि नियमित व्हिडिओ बघतात, म्हणाला आवडतात. ही तुम्ही पोस्ट दिलात त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. कारण हे याच्यासाठीच आमचा अट्टहास. चला, धन्यवाद. काय काय आणलं आज तुम्ही? माझे नारळ फक्त आहे. हां, चिक्कू वगैरे यांचे आहेत. असू दे, सहकार्य करते बाजूला. ताई, हे काय फणस आहेत ते भाजीचे आहेत की कशाचे आहेत ते? भाजीचे आहेत ना. कसे आहेत ते फणस? 60 रुपये. जाम, लाल जाम, फणस, आंबे, अशा चांगल्या गोष्टी आमच्या या देवगडच्या बाजारात, आमच्या ह्या देवगड तालुक्यातले कष्टकरी आमचे जे शेतात पिकवतात आपल्या, ते घेऊन येतो. मी काही बाजारांमध्ये मी म्हणतोय की सध्या पडवळ पूर्वी श्रावणातच बघायचो, पण आत्ता काय झालं, अशी भाजी वर्षाच्या 12 महिने. पूर्वी शेंगा सुद्धा ठराविक सीझनला मिळायच्या.
आता त्यासुद्धा वर्षाच्या 12 महिने. आता सगळ्याच भाज्या वर्षाच्या 12 महिने आमचे कष्टकरी घेऊक लागले. अशा पद्धतीने आता हे देवगड बाजार आपण बघूया फिरूया. हां चला, धन्यवाद हा अभिप्राय दिला. वांगी, चिकू, नारळ, फणसाचे गरे, काकडी, भोपळ्याचे 20 रुपये वाटे. अशा आमच्या ह्या कष्टकऱ्यांकडे सगळ्या गोष्टी आहेत. चिकू, आंबे, हे आंबे खायचे हापूस हवं. नाही रायवळी येते. रायवळी आंबे आहेत एवढे मोठे. बापरे, कच्चे आहेत ना पण ते लोणच्यासाठी की आता पिकल्यावर ते का लोणच्यासाठीचे आंबे आहेत ते. असे सगळे. भोपळ्याची भेस केवढी मोठी आहे, म्हणजे केवढं मोठं भोपळं होतं असतं लोक. केवढी तर लांब भोपळ्याची भेस आहे. कशी 20 रुपये. मोठं भोपळं होतं असतं नाही. छान कटिंग केलं. ही गावठी लिंबू आमची. जरा पिशवी उचला काही. गावठी लिंबू कशी ती लिंबू 10 रुपये. 10 रुपयाचा एवढा मोठा लिंबू आहे. दिसता संत्र्यासारखा एवढा मोठा. संत्रीच वाटतं. सीझन चालू झालं तसं ह्यावेळी देवगडाचा हापूस आंबो कमी आहे. कारण काय झाला की निसर्गानं बरीचशी हानी पोचवल्या आमच्या हापूस आंब्याच्या झाडांका, तशीच काजवाच्या झाडात. अजूनपर्यंत गावात पाऊस पडता. आमच्या पुण्यात पडलो, आता आमच्या सिंधुदुर्गात पण पडलो. त्यामुळे बहुतेक शेतकरी आमचे जे आंबे पिकवणारे होते त्यांचं भरपूर नुकसान झाला. तरीसुद्धा काही आंबो एवढ्या लहान प्रकार आहे आंब्याचं. कसं आहे ते पिशवी 250 रुपयात. हे हापूस आंबे कसं आहे डझन 1000. सध्या आंब्याचं दर 1000 रुपये आहे. तर आंबोच कमी आहे, त्यामुळे आंब्यात मागणी भरपूर आहे, पण आंब्याचं उत्पादन कमी असल्यामुळे. हे मोठे नारळ कसे ताई आहे 60 रुपये. गाव घेतलं अगदी मोठे नारळ 60 रुपये सांगितल्याने, पण जे जास्त प्रमाणात घेतले तर ते 50 रुपयात देणार होतं. असं आमच्या ह्या कष्टकऱ्यांच्या, ग्रामीण कष्टकरी आहेत पंचक्रोशीतले, त्यांच्याकडच्या ह्या गोष्टी सुंदर असतात, सगळ्या चांगल्या असतात. पुढे आणखी जाऊया, बघूया. आता बाजार बऱ्यापैकी भरता. कलिंगड मोठ्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे भाजीपाला वगैरे हाच, पण कलिंगड पण भरपूर असतं. इळिये पाटकर गावातले हे केशर आंबे 700 रुपये डझन. अगदी मस्तपैकी हापूस आंब्यासारखे दिसतात. रंग पण छान चढलो आंब्यांवरती. आणि हे कैरी पण आहेत. आणि कैरी पाण्याची बाटली कशी आहे ती 20 रुपयाला कैरी पण आहे बघा मस्तपैकी. असे आमच्या या गावातले हे कष्टकरी जे काही उत्पादन घेतील ते आपल्या या बाजारामध्ये घेऊन येतात. जसे जीवनावश्यक वस्तू बाजारात येतात, तसेच गृहोपयोगी वस्तूसुद्धा या बाजारामध्ये विक्रीसाठी येतात. हे बघा, या दिशेतसुद्धा काही कष्टकरी आमचे बसलेले आहेत. नारळ, चिकू, भुईमुगाचे शेंगे, कंदमुळं वगैरे ही सगळी बाजारामध्ये बघून मिळतं. कुळीत होय. हे बघा, दादा काय घेऊन बसले आहेत. गावठी वांगी आणि भाजी मस्तपैकी, मुळा भाजी वगैरे आहे. फणसाचे गरे, रायवळ, आंबे अशा सगळ्या गोष्टी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असत. इथे पण मस्तपैकी आंबे आहेत छोटेसे. कसे डझन दादा ते आंबे 250 रुपये. आता आंब्याचा दर 250 रुपये डझन आहे. आणि ही आबोलीची वेणी आहे ना. हा कशी ती वेणी 20 रुपयात आबोलीची मस्तपैकी वेणी आहे. दादानी गजरे बनवून आणल्याने. चला दादा एक मिनिट. आंबे, नारळ, पालेभाजी वगैरे अशी पाल्याची भाजी नाही का. हा आता थोडंसं आपण एक बाजाराचं फेरफटको मारूया. मग आपण आपल्या आवडीच्या मासळी बाजारात जाणार असो. मासळी बाजारात खयचे मासे येले ते सुद्धा आपण बघणार होतो. या रस्त्याच्या दुतर्फा लागलेली ही बेकरी फूड नॉर्मली, त्याच्या कपड्यांची गल्ली. कपडेसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळतात, कारण जे आमचे स्थानिक लोक असतात ते ह्या बाजाराच्या दिवशी येऊन कपडे खरेदी किंवा ज्या काही वस्तू आपल्या जीवनावश्यक वस्तू असतील, त्या लागणाऱ्या वस्तू असतील, त्या इथे खरेदी केल्या जातात. कलिंगड आलो नमस्ते. येतो बघितलं मी, तुम्ही बिझी होता म्हणून काय बोललो नाही आधी. असा हा देवगडचा हो बाजार खालपर्यंत जाता, म्हणजे जो किल्ल्याकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्यावरती भरपूर व्यापारी बसतात. सध्या मसाला बनवचे दिवस जवळ येलेले आहेत, त्यामुळे भरपूर लोक या बाजारात मिरची, त्याचप्रमाणे गरम सामान वगैरे विकत घेतात. इथे तर मिरचीचे मोठे व्यापारी आहेत. मिरचीचे ढीग घालून ठेवल्याने साधारण 400, 450, 500 जशी मिरचीची क्वालिटी असतात तशी किंमत येते. तर ह्या ठिकाणी आपण मोठे व्यापारी असतात. हे बघा, भरपूर मिरची ढीग घालून ठेवल्याने. साधारण दर जाणून घ्या. आता मिरचीचा दर काय आजचा किलोचा? मिरचीचा 320 रुपये किलो आहे. आणि चांगली मिरची, एकदम लाल मिरची आहे, शंकासर मिरची म्हणतात ती का. दादाकडे मोठ्या प्रमाणात काही जे या ठिकाणी होलसेलमध्ये मिरची मिळत असल्यामुळे इथे विकत घेऊन काही दुकानदार आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या बाजारामध्ये किरकोळ विक्री करतात.
सुंदर बाजार देवगडचं. आणखी पुढे जाऊया आपण, बघूया. मस्तपैकी कलिंगड त्याने लावून ठेवलं, लाल लाल कलिंगड आहे म्हणून तो. हे बघा, सगळ्या प्रकारचे भाजीपाला किंवा कडधान्य किंवा भुसारी दुकान असं एक सेक्शन आहे. त्या सेक्शनमध्ये पण आपण जाऊन घेऊया. इथे पण टोमॅटो साधारण 20-30 अशीच किमती आहेत. जर चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो असेल तर 30 रुपये, थोडं लो क्वालिटीचं असेल तर 20 रुपये किलो. कांदे तर आपण बघितले 100ला 4 किलो, 100ला 5 किलो, 100ला 6 किलो असे सुद्धा कांद्यांचे दर असतात. पण हे भाजी सेक्शन जे आहे देवगडचं, इथे मोठ्या प्रमाणात भाजीपालो उपलब्ध असा. म्हणजे काही ठिकाणी देवगडच्या आठवडी बाजारामध्ये 2 सेक्शनमध्ये भाजी विक्री होता किंवा कांदे बटाटे विक्री होता. हे एक सेक्शन आहे. आपण सुरुवातीला बघितलं तर वेगळा सेक्शन होता, हा दुसरा सेक्शन आहे. ह्या ठिकाणी कांदे बघा मस्तपैकी सुके कांदे आणि फ्रेश. काय दर आहे बाबा कांद्यांचा आज? कांदे 100ला 4 किलो. 100ला 4 किलो, काही ठिकाणी 100. हां, सुके कांदे, हे कांदे दिसतातच आहेत, अगदी चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत आणि 100ला 4 किलो असेल. असं सुंदर हो बाजार. आता मे महिन्यात बऱ्याचशा गावागावांमध्ये कार्य असतात, शुभकार्य असतात. तर शुभकार्यासाठी लागणाऱ्या जे कांदे बटाटे असतात ते इथून याच बाजारातून मोठ्या प्रमाणात नेले जातात. मक्याची कणसं, हिरवीगार भाजी आणि सगळ्याच गोष्टी. आणि आपले हे दादा, नमस्कार, काय म्हणताय आज? काय आज दादांकडे आपल्या घरगुती ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आहेत आणि त्याचबरोबर नारळसुद्धा असतात. नारळ पण विक्री होते. दादा आपल्याला प्रत्येक बाजारामध्ये कुठे ना कुठे भेटतात आणि खूप कष्टकरी आहेत. आमच्या मिडभावच्या बाजारात पण आवर्जून असतात ते. आता उद्या मिडभावचा बाजार, चालेल. चला, असा सुंदर हा बाजार. चला, गावोगाव या बाजारात आलेल्या लोकांना सोडण्यासाठी आमच्या रिक्षा पण इथे सज्ज असतात. अगदी रिजनेबल रेटमध्ये रिक्षातून ते आपल्या सगळ्या प्रवाशांना गावागावात नेऊन सोडतात. कोबी कशा पद्धतीने साफ केला जातो बघा, आणि तो साफ करून मग बाजारात ठेवलं जातं. दादा नेहमीच आपल्याला बघतो ते छानपैकी कोबी क्लीन करून ठेवतात. त्याची पालावरचं काढलं होतं, कारण शेतातून येतात तो तशा पद्धतीने येतात. टोमॅटो, कांदे बटाटे, लसूण, त्याचप्रमाणे कांदे. आज जरा इंदूर बटाट्याचा दर काय? 35 रुपये इंदूर बटाटा. आणि कांदे कसे आहेत? कांदे 25 रुपये आणि इंदूर बटाटा जो आहे तो 35 रुपये किलो आहे. इंदूर बटाटा थोडासा महाग असतो नॉर्मल बटाट्यापेक्षा. असा हा बाजार छानपैकी आज आपण बघतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, आता आपण एक शेवटचं फेरफटको मारूया. आमची नानी काय काय घेतलं? झाली खरेदी? नानी आमची खरेदी करतात बाजाराची. चल, बरी आहेस ना? होय, चल. नानी म्हणजे आमची चुलती आहे ती. आम्ही तिका आमच्या आईवडिलांप्रमाणेच उभय त्यांना मानतो, कारण आमच्या वडिलांचे वगैरे आणि त्यांचं नातं एवढं घन होतं की ते आजही जपलं गेलं आहे. या देवगड शहरातली मासळी बाजाराची इमारत कित्येक वर्ष त्याचं काम चालू असल्यामुळे इथल्या आमच्या माता भगिनी या रस्त्यावरती मासे विक्री करतात. आज पुन्हा एकदा आपण या आपल्या आवडत्या मासळी बाजारात, जो रस्त्याच्या किनाऱ्यात भरता, त्या मासळी बाजारात खायचे मासे येतात आणि माशांचे दर काय आहेत त्यात आपण बघणार आहोत. चला, धोकादायक अशा वळणावरती हे मासळी बाजार भरता. 1 वर्ष होऊन गेला तरी काय इमारत अजून होत नाही. त्यामुळे हे आमच्या कष्टकरी माता भगिनी या रस्त्यावर बसून आपली मासे विक्री करतात. आज साधारण माशांचे दर काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया. बांगडे दिसतात, बोलटा दिसतात, कोकरा. त्या दिवशी हो छानपैकी ताजे बांगडे 200 रुपयात 6 बांगडे आहेत. आणि ही गुंजली आहेत आणि कोकर खाड्यातली मळईच्या खाडीतली आहेत ना. ही कशी ती गुंजली? ती 200 जोडी. आणि हे कोकर 503. मोठे कोकर आहेत आणि फ्रेश आहेत मासे एकदम. ताई लावतात अजून. 500 रुपयात 3 कोकर देणार. हे गडकडीचे आहेत की नाही ना, कांडाळ्याची. कांडाळ्याचे कांडाळ्यात मिळालेले कोकर आहेत, अगदी फ्रेश आहेत. मळईचेच खाडीतले. होय होय.
मळईच्या खाडीतले हे मासे आहेत. खाडीपट्ट्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मासेमारी होतात. जशी समुद्रात होता तशी खाडीपट्ट्यात सुद्धा होता आणि छान मासे मिळतात. तर पुढे आता बघूया आपल्या आवडीचं कालवांचा विषय. कालवांची साईजसुद्धा लहान मोठी असतात. म्हणजे मोठ्या साईजची कालवं असतात ते का साड म्हणतो आम्ही या मालवणी भाषेत आमच्या. हे बघा मस्त ती डझनावर मिळतात. बरोबर. आणि हे वाटीवर तर हे मोठे साड कसे मिळतात? डझनावरती मिळतात ना. आणि जी छोटी कालू असतात म्हणजे कालू असतात पेल्यावर ती पेल्यावर असतात. 100ला 3. 100ला 3 आहे बघा. हा पेला या पेल्यातून 100ला 3 मिळतात. ती कालवं फ्रेश आहेत. आणि ही ते साड. डझनावर. ही डझनावर. कशी डझन आहेत? 12. हा हे 12 हे 200 300 ते 400. याच्यापेक्षा मोठे पीस असतात ते 400 रुपये हो डझन. हो मोठे पीस हे 300 350 असे असे असतात. आहेत बघा. हे बघा, मोठी कालवं आहेत. ते काळेमुळे 100 रुपये वाटा. आणि हे शिंपल्यांचा प्रकार जो आपण नेहमी आवडीने खातो गरम मसाल्यात करमाळी बनवलं काळेमुळे करमाळी काळेमुळे म्हणतात. ते कसे 100 100 रुपये रुपये वाटा. म्हणजे छानपैकी हे जे समुद्र किंवा खाडीतले जे मासे असतात ते आमच्या ह्या देवगडच्या बाजारात मिळतात. चला पुढे आणखी बघूया. हे सुद्धा मुळे आहेत, कालवं आहेत. कालवं जी आहेत ती कालवं खायला खूपच टेस्टी आणि चविष्ट असतात. ही कालवं खूप चवदार असतात. याच्यामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे कॅल्शियम आपणा उपयोगी असतं. परंतु ही कालवं काढण्यामागे भरपूर कष्ट असतात. ते आपण आपल्या या ताई आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. ताई कशा पद्धतीने ही कालवं काढली जातात खडकांमधून? हे मोठे साड असतात ते कोयतेने बोचून काढतात. हां इथे आणि हे जरा टाकून कट काढतात. पाण्यातनं बुडी मारून काढतात ते. हां हा बुडी मारून काढतात आणि नंतर मग ते कोयतीने बोचतात. हो पण ते खूप कष्टमय आहे. कष्ट खूप आहेत. जर हाताला वगैरे लागलं तर हा, त्याचं लागतात डायरेक्ट पूर्ण फाटतं. हाताला हे हो पडतात, कारण तुकडे पडतात. कापलं धार असते ना तिला. असतात, हा. धार असतात त्यामुळे ते हात कापण्याचा संभव असतो. म्हणजे ह्या कालवा आपण आणि हे बुडून काढतात. हा, आणि हे कंबरभर पाण्यात खोल पाण्यात ना खडकं असतात. ती खडकं समुद्राच्या आतमध्ये म्हणजे पाण्याच्या आतमध्ये जाऊन ती खडकं वर काढून मग त्याचं ते कालू काढलं जातं ना. साड त्याला म्हणतो आपण. अशा पद्धतीने याच्यामागे भरपूर कष्ट असतात. त्यामुळे त्या कष्टाची किंमत असतं आणि त्या वस्तूची किंमत असतं. तरी आज आपण बघतो आपण मोठमोठ्या हॉटेलमध्ये ही मोठमोठी कालवं खातो ती खूप महाग मिळतात. परंतु ही आमच्या कष्टकरी सर्वसामान्य मासेमारी विक्रीकरांच्या बाजारात ह्या सगळ्या गोष्टी तशा स्वस्तच मिळतात. असा हा सुंदर बाजार आपण आज आपलं बघतो. आमच्या आनंदवाडी किंवा किल्ला या परिसरातले आमचे सगळे जे माता भगिनी आहेत ते या ठिकाणी येऊन मासे विक्री करतात. आज थोडेसे मासे कमी आहेत. आज थोडे मासे कमी असल्यामुळे थोडे आज मासे विक्री करणाऱ्यांची संख्या कमी आहे. नाही हो आज मासे तरी बंदरातच कमी आहेत एकदम. वारं लागतं 2-3 दिवस वारं लागतं. वादळी वारे लागतात त्यामुळे थोडंसं पाऊस पडतं. त्यामुळे मासेमारी करणारे लोक आहेत ते या दिवसात मग अशा संकटात कारण समुद्राचं पाणी कधीही खवळतं आणि पाणी खवळल्यानंतर अपघात होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लोक जात नाही कारण समुद्राचे पाणी तसं खवळल्यानंतर डेंजर असतं. या ठिकाणी मोरी मासे आहेत. सनाके सुरमईचे छोटी पिल्लं त्याला आम्ही सनाके म्हणतो आमच्या मालवणी भाषेत. सुळे सनाके तांबोशी मोरी मासे खाऊक आहे कारण त्याच्यामध्ये सी विटॅमिन्स असतात आणि हार्टसाठी मोरी मासे एकदम चांगलं. त्यामुळे आठवड्या 15 दिवसांनी एकदा तरी मोरी मासं खाऊक नाही हो. कसे आहेत ते मोरी मासे? सगळे हो सगळ्याचे 1000. सगळे 1000 रुपये. जवळजवळ 3, 6, 7 होय 7, 8 होता 8. मोरी मासे 1000 रुपये आहेत. बघा छानपैकी कटिंगसुद्धा करून देतात ताई. आता पुढे थोडीशी गर्दी दिसता. ताजे मासे इलेले आहेत आत्ताचेच गाडीने जवळपासच इलेले मासे आहेत आणि भरपूर आहेत. शेळी वगैरे आहेत. बघूया ताईंनी खैसून आणल्याने मासे ते बघूया. मोठे खडकी मासे वगैरे आहेत. समुद्रातले मासे आहेत. असे सगळ्या प्रकारचे मासे या ताईंकडे आहेत. गुंजली मासे त्याच्यानंतर पापलेट आहेत मस्तपैकी. करमटी मावरा सौंदाळे आहेत. माकली आहेत. त्याच्यानंतर हे बघा माकली मासे आहेत. छोटे माकली मासे आहेत. त्याचप्रमाणे काटेरी खवळी मासे आहेत. असे सगळे माशाचे प्रकार आहेत. पापलेट सुरमई सगळ्या प्रकारचे मासे या ताईंकडे आपल्या आहेत. दर काय हो? ती जोडी 1200 का? ही 1000 जोडी. 1000 जोडी आणि 1200ला. आता आज सध्या मासेच कमी आहेत बाजारामध्ये किंवा मासेमारीच चांगल्या पद्धतीची न झाल्यामुळे थोडे माशांच्या किमती आजच थोड्या जास्त असू शकतील. कोलंबी टायगर प्रॉन्स. हे टायगर प्रॉन्स आपल्याला समोर दिसतात आणि ही व्हाईट चिंगुळा आमच्या सिंधुदुर्गातल्या समुद्र किनाऱ्यात मोठ्या प्रमाणात सापडणारी ही व्हाईट प्रॉन्स म्हणतात. ही टायगर प्रॉन्स जी मोठी आपल्याला दिसतं समोर. बोई मासा गुंजली मासा अशी अनेक नावं असलेले हे मासे बाजारामध्ये खेकडे आहेत. समुद्री खेकडे खाडीतले खेकडे आणि समुद्री खेकडे. समुद्री खेकडे हे आमच्या समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पियाना मासेमारी सापडतात.
नाही खेकड्यांचं ऑटो कसं हो? खेकड्यांचं ऑटो लावलेलं नाही हां असं जातो ते काढून ठेवलेलं आहे असं जातो. भरपूर प्रमाणात खेकडे आहे काही मासे एकदम साफपट करून पण देतात. बाजारात आता सुरुवात झाल्यामुळे बरेचसे मासे आमच्या माता भगिनी मासे घेऊन बाजारामध्ये येतात. सुरमई मस्तपैकी कटिंग केलेली आहे, कटिंग करून ठेवलेली आहे सुरमई. आणि काय वया हे सगळे बारीक मासे आहेत मस्तपैकी. कसे वाटे तो सगळे सुळ्याचं वाटत कसं? सुळे 200. 200 रुपये सुळे, पेडवे, छोटी सरंगुटली म्हणतो आम्ही त्याच्यात, कालवा सॉरी खेकडे, त्याच्या कुर्ले खेकडे समुद्री कुर्ले म्हणतो आपण त्याच्या. आणि हे जो वाटो तो माकल्यांचे बारके म्हणतो. माकल्यांचा वाटा कसा आहे ताई? माकलीचा वाटो कसे 200 रुपयात माकलीचं वाटो. असे मासे या आमच्या किनारपट्टीवरचे या बाजारात दिलेले असतात. आज माशांचं प्रमाण कमी आहे त्यामुळे थोडेसे मासे आपल्याला कमी बघून मिळतात, पण ताजे मासे या आमच्या बाजारात मिळतात. सौंदाळे मासे, हलवे. सौंदाळ्याचा वाटो कसा आहे ती? 500 रुपये वाटो आणि 200 रुपये. आणि समुद्री हे खेकडे 200 रुपये कुर्ल्यांचं वाटो आहे. छानपैकी कुर्ले. जसं प्रांत असतात किंवा जसं गाव असतं तसं नाव असतं असं म्हणतात. काही माशांची नावं आपण आम्ही आमच्या मालवणी भाषेत ह्या गुंजली मासं म्हणतो, बोयट मासं म्हणतो, शेड्याचं घर म्हणतो. पण ह्यो जो मोठं शेड्याचं घर आहे जवळजवळ 2 ते 2.5 किलोचं शेड्याचं घर आहे. काय दर आता त्याचं? 800 रुपयात शेडा केवढा तरी, म्हणजे 2-3 दिवस अगदी मस्तपैकी सार चमचमीत होते एवढा मात्र गॅरंटी. एवढं मोठं शेड्याचं घर राहतो. कालवा, बांगडे, शिंगळा. आणि ही आमची बहिणाबाई बाय म्हणतो आम्ही ते का बाय. आज मासे कमी आहेत ना बाय? कमी आहेत कारण मासेमारी झालीच नाही, कारण 2-3 दिवस वारोवा समुद्राचं पाणी खवळला त्यामुळे मासेमारी झाली नाही, त्यामुळे मासे कमी आहेत. नाही तर आमच्या बायकडे ह्या भरपूर प्रमाणात मासे असतात. आज प्रॉन्स सोलून ठेवले. बाय कसं वाटतं हे प्रॉन्सचं? 500 रुपयात हे प्रॉन्स सोलून देतात बाय. एवढं मोठं वाटतं आणि त्याच्यात लावतं आणखी 4 हे असं, म्हणजे व्यवस्थित मासे दिले जातात आपल्याकडे. तो हलवो म्हणजे ते आम्ही पाट्याचं हलवो म्हणतो. तो केवढं मोठं हलवो बघा, साधारण 2 ते 3 किलोचा हलवा असतात ना हो. 2 किलोचा असतात ना, 2.5 किलोच्या वरचं हलवं. केवढं मोठं हलवं बघा. आणि ताई कसं कापतात तर बघूया आपण. कापत पहिली त्या हलव्याची खवली काढली जाते, कारण ह्या हलवे खवळी काढली जाते, कारण ते पापलेट हलवा हे मासे थोडेसे महाग असतात. आता सध्या रावस मासोसुद्धा महाग झालेला, पण जो सरंगो मासो पहिल्यापासूनच महाग असतात. जी ताजे सुरंगे तुमची ही पण सुद्धा बहिणाबाई आहे, ती मस्तपैकी सुरमई कापतात बघा. छानपैकी कटिंग सुरमईची कटिंग पद्धतशीर झाली की मग तुमका त्याची फ्राय किंवा माशाच्या सारात चांगल्या पद्धतीने ते आपण वापरता येईल. 500 देते लांब भरपूर. म्हणजे टोपूल बुवा हा तुमचं गावल्याचं कारण ना तो माशांची कटिंग होता, म्हणजे मासे तुम्ही विकत घेतल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने कट करून सुद्धा कापून सुद्धा दिले जातात. तर हे आपण ताई बघूया. छानपैकी हलव्याची कटिंग करते. ताजा किती हलवा येतो बघा. ज्या माशाचं असं रक्त येतं ना, तो मासा एकदम ताजो मासा म्हणून ओळखला जातो. या माशाला केवढे मोठे अंडे आहेत बघा. हलव्याचं अंडे हे खूप टेस्टी असतात, अगदी चवी एकदम मस्तपैकी अगदी लागतात. हलव्याची कटिंग आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. अगदी फ्रेश हलवा आहे एकदम बघा. बायको माग का बायको म्हातारे म्हणतात, सगळ्या तरुण राहणारा आम्ही झालो म्हातारे. तुम्ही पण म्हातारेच झालाच ना हो. मग बायको म्हातारी नाव तिथे काय काय पण बडबडत. तुमचा वय वाढला काय बायकोचा पण वय वाढता, ती काय तरुण राहतली. कटिंग बघ केवढी सुंदर कटिंग होता. मासे कापण्याची सुद्धा एक कला असतात आणि ही सगळ्यात महत्त्वाची कला असते. विक्रीय कला त्याचप्रमाणे कटिंग कला सुद्धा अगदी महत्त्वाची.
कसे 1200. त्या दिवशी फोन केला ना तुला. 2,500च्या किमतीचा हा हलवा ताईने मस्तपैकी कापला बघा. आणि ह्याचे फ्रायसाठी किंवा कालवणासाठी सुद्धा मस्तपैकी स्लाइस कापले गेले. छान. सुरमई मस्तपैकी पापलेट सौंदाळे असे मस्त मासे या ताईने आत्ताच आल्यात. त्या थोडा जरा उशीर झाला. हे सगळे असे बांगडे वगैरे कटिंग करून आणलेले कोकरी वगैरे. देवगड तालुक्याचो ह्यो देवगड डेपो. या डेपोतूनच देवगड तालुक्यातल्या गावोगावला एस टी बसची सोय होता. हयसूनच एस टी सुटल्या जातात. आणि याच देवगड डेपोक लागून काही आमचे मासे विक्रेते या ठिकाणी मासे विकतात. त्यात आमच्या मिडबाव गावचं संतोष, जो आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, कष्टकरी पोरा अगदी स्वतःहूनच सगळे खेकडे किंवा कालवं अशा गोष्टी विकतात. या ठिकाणी आधी आपण बघूया मासे खायचे आहेत. हे मासे काहीतरी वेगळं काय मासा आहे हो तो? एवढा पिवळा धमक आहे तो. माशाचं नाव काय त्या? कोकरी. एवढी पिवळी. अरे बापरे, सोना लागला म्हणून तो पिवळा धमक झाला. सोना महाग झालो म्हणून मासो पण महाग झालो, कारण एका सोन्याचं रंग येलो. होय, थोडंसं पिवळं धमक असतात, पण ह्यो अगदी जास्त पिवळं नॉर्मल असं कोकरी मासो असतं. सोनम सारखं मासो आलं. तर असे मासे सुद्धा आमच्या देवगडात बघू मिळतात. या ठिकाणी काजूची बोंडा सुद्धा आहेत. होय, देवगड काय ना गावनं असं नाही. देवगड आमचा सर्व गुण संपन्न असल्यामुळे ते सगळ्याच गावतात. हो, मस्तपैकी मासे, काजू, खेकडे. हे बघा खेकडे, कुर्ले म्हणतो आम्ही खाडीतले. कसे ते कुर्ल्याचं वाटप कसं खय आई? अरे ते संतोषच संतोष खै ठेवतं आमची मासे विकू बघा. किंवा आमचं एकदम मेहनती तरुण अगदी बाजारामध्ये फिरणार, मासे विकणार, खूप कष्ट करता, मासेमारी करून स्वतः मासे बाजारात विकू घेतात. असं कष्टकरी आमचं तरुण आमच्याच मिडबाव गावचा एक रत्न आहे मनाचा. तर अशी कष्ट करणारी माणसं नक्कीच आवडतात सगळ्यांनाच. कारण काय होतं की आजकालची तरुणाई तशी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, पण ह्यो मात्र ह्यो तरुण मात्र आवर्जून मासेमारी करणार आणि तेच मासे बाजारात घेऊन येणार. कोण आणि ते सुद्धा प्रवास असं असता, कोण मिळत त्या का हात दाखवणार. असं प्रवास करत तो लांबच्या पल्ल्यापर्यंत पोचता. कारण मीच त्याला भरपूर वेळा लिप दिलेली आहे. नाही रे, असं छान चांगलं बाबा, असेच कष्टकरी जे आपले तरुण आहेत ना, त्यांचा कौतुक होऊ द्या. हे बघा इथे पण या ताईंकडे तसरे कसे तो तसऱ्यांचो शेअर 70 रुपये एक, 200 70 रुपये एक, 200चे 3. कालवा, तसरे, कुर्ले असे चांगले गोष्टी या आमच्या बाजारात जवळपास. मोठी कालवा, साड जी डझनावरती मिळतात, मोठे साड म्हणतो आम्ही. ते का कशात आता हे साड? हे 400 रुपये, हे 300 रुपये. हे 400 रुपये, हे 300 रुपये. मुळे कालवं. संतोषकडे खेकडे आहेत बघा मस्त. ही गाजर आपली माझ्या आवडीची. बाबा कशी गाजर आहेत म्हणाला? कशी गाजर आहेत? 30ला पाव. 30ला पाव आहे. दे मला पाव किलो दे. बस 30ला पाव किलो गाजर. आज आज काहीतरी खरेदी करूया आपण बाजारात थोडीफार. तरुणाई आपला व्यवसाय करताना बघितलंय की मग आपलं बरं वाटतं. बस बाबा पैसे घ्या तुझे. नाही रे राजा. ताई मला एक पालक द्या, पालकची जोडी द्या. चांगला फ्रेश पालक द्या. पालक काय तुला काय देऊ? पालक 10 रुपये पाहिजे. पालक 2 द्या, 2 मला. आणि काय देऊ? बस हे काय 60 20 रुपये. ताईकडे आपण सुट्ट्यांचेच वांदे आहेत. मायबापाशी का हो, बऱ्याच वेळी मी ह्या देवगडच्या आठवडी बाजारात फिरतोय. ह्या देवगडच्या आठवडी बाजारातले वस्तू आणि त्याचे दर जाणून तुमका आनंदच वाटलो असतात. तो देवगडचा बाजार तुमका नक्की आवडतो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको, धन्यवाद. जय हिंद.